गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आशाज लाईफस्टाईल चॅनल. आज पूर्ण दिवसाचा तुमच्यासोबत प्लॅन शेअर करणार आहे. आज मस्त दुपारी आमचं ठरलं होतं नाश्ता झाल्यानंतर की कोबीचे पराठे करू. मग त्याचीच सगळी तयारी चालू होती. गहू, ज्वारी आणि बेसन पीठ असे 3 पीठं एकत्र केली. त्यामध्ये ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, धने पावडर असं सगळं घालून घेतलं आणि अद्रक लसूणची पेस्टही टाकली. मीठ घातलं. त्यानंतर कोबी थोडा शिजवून ठेवला होता भाजीसाठी, पण भाजी अचानक आमचा प्लॅन रद्द झाला भाजीचा. सो मग कोबी त्यामध्ये ॲड केला आणि छान असं पीठ मळून घेतलं. आज माझ्या मिस्टरांचा टिफिन नव्हता, कारण ऑफिस मीटिंग त्यांची बाहेर होती. सो त्यामुळे आम्ही सकाळी नाश्ता केला आणि लगेचच दुपारचे पराठे बनवायला घेतले. गीतांश माझं बाळ झोपला होता, त्यामुळे पटापट आवरून घेतलं. बाहेर पाऊस पण खूप छान पडत होता, त्यामुळे पोळी भाजी खाण्याची काही इच्छा नव्हती, म्हणून मग आम्ही कोबीचे पराठे करायचा निर्णय घेतला. मी आणि माझ्या सासूबाई आम्ही गरम गरम कोबीच्या पराठ्यांवर आता ताव मारणार आहोत. तुम्हाला आवडतात का कोबीचे पराठे? नक्की सांगा, या खायला. गीतांश झोपल्यावरच माझी कामं पटापट होतात, नाही तर मग तो काहीच करू देत नाही. त्याचं फक्त असतं की मम्मा मला घे, बस. दोन दिवसापूर्वी आम्ही भोपळ्याचे पण पराठे केले होते, खूप छान झाले होते. तुम्हीही नक्की करून बघा. माझ्या तव्याला इग्नोर करा फ्रेंड्स, कारण माझ्याकडे नॉनस्टिकचा तवा आहे, पण त्याचं कोटिंग निघत आहे आणि ते चांगलं नाही आहे यूज करणं. म्हणूनच मी सध्या ॲल्युमिनियमचा तवा वापरत आहे. त्यालाही खूप काळा करावा लागतो, तेव्हाच त्यावर पोळ्या छान जमतात. गीतांश झोपला आहे तोवर आवरून घेत आहे. असे फास्ट फॉरवर्ड व्हिडिओसारखे आपल्यालाही पटापट काम जमले असते तर किती छान झालं असतं ना. पण असो, जे आहे ते आहे. अशा पद्धतीने पटापट पराठे करून घेतले. या जेवायला मंडळी. जेवण झाल्यावर लगेचच भांडे आवरून घेतले आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवले होते, तर ते म्हटलं थोडं ओपन करून ठेवावं. गीतांश झोपला होता, मग मीही झोपून घेतलं. पण कसलं काय, तो उठला आणि भरपूर मस्ती चालू होती. त्याच्या आजीलाही त्याने झोपू दिलं नाही. मग आता काय करणार. पहा किती खळखळून हसतोय. मज्जा मस्तीमध्ये दिवस निघून गेला. संध्याकाळ झाली. आमचा चहा झाल्यानंतर लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आज आमचा बेत होता मस्त खिचडी बनवायचा. लगेचच कांदा, टमॅटो, अद्रक लसूण पेस्ट कट करून घेतला. बटाटाही घेतला कट करून आणि डाळ तांदूळही निवडून ठेवले. कुकर घेतला, कुकरमध्ये फोडणी दिली मस्त. आम्हाला खिचडी खूप आवडते. आठवड्यातून एकदा तरी आमची खिचडी होतेच, कारण की आम्ही खानदेशचे आहोत आणि खानदेशच्या लोकांना माहीत असेल खिचडी प्रचंड आवडते. सोबत उडदाचा पापड, कढी जर असेल तर खूपच मजा येते. तुम्हाला आवडते की नाही खिचडी? कमेंट करून नक्की सांगा. पटापट घरचा काळा मसाला, लाल तिखट, हळद, धणे पावडर असं सगळं घालून घेतलं. पाणी घालून छान उकळी येऊ दिली आणि त्यानंतर डाळ तांदूळ धुवून त्यामध्ये घातले. मीठ घातलं आणि छान ढवळून मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून घेतल्या. हे सुद्धा ऑफिसमधून आले होते, त्यामुळे लगेचच पापड भाजून घेतले. गीतांशचं मध्ये मध्ये येणं चालू होतं. सारखा किचन हॉलमध्ये फिरत होता. बाबा आल्यावर मात्र तो त्यांच्यासोबतच बराच वेळ खेळत होता. या गरमागरम खिचडी खायला. उडदाचा पापड, खिचडी आणि सोबत लोणचं.
कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय.